सायन हॉस्पिटल म्हणजे मुंबईकरांसाठी जीवदान देणारी वास्तू। मात्र आता आम्ही तुम्हाला जे दाखवणार आहोत, बातमी दाखवणार आहोत, ती पाहिल्यानंतर हे रुग्णालय मुंबईकरांसाठी मृत्यूचा सापळा बनतंय की काय अशी भीती निर्माण होतीये। कारण सायन रुग्णालयामधल्या एक्स-रे विभागामध्ये गेल्या मंगळवारी दुपारी एसीचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती। या घटनेनंतर पुढारी न्यूजनं सायन रुग्णालयामध्ये स्टिंग केलं असता एक भयानक वास्तव समोर आलंय। सायन रुग्णालयातील फायर फायटिंग यंत्रणा पूर्णपणे कुचकामी असल्याचं समोर आलेलं आहे। रुग्णालयात लावलेले शेकडो फायर एक्सटिंग्विशर एक्सपायर झाल्याची माहिती समोर आली आहे। रुग्णालयात फायर एक्सटिंग्विशर रिफिलची मुदत संपून 2 महिने झालेले आहेत। आगीचा प्रसंग जर उद्भवला तर हजारो लोकांच्या जीवावर बेतू शकतं। प्रत्येक फायर एक्सटिंग्विशर लावलेल्या स्टिकरवर सुद्धा ते रिफिल झालं नसल्याचं स्पष्ट होतंय। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी पंकज जळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, आपल्याला हे हॉस्पिटल सगळ्यांना माहिती आहे, इथे रुग्णांची रोज ये-जा असते, पेशंट्स अजूनही आहेत। कधी होऊ नये टचवूड, पण जर कधी असं झालं तर याची जबाबदारी कोण घेणार आणि का नजरअंदाज केली गेली ही गोष्ट? अत्यंत भयानक आणि चिंताजनक बाब आहे असं म्हणू शकतो। लोकमान्य टिळक सायन हॉस्पिटल म्हणजे गरिबांसाठी एक जीवनदान देणारी वास्तू म्हणून याच्याकडे आपण बघतो। मात्र हीच वास्तू कदाचित आगीच्या माध्यमातून लोकांच्या जीवावर बेतू शकते, कारण जे फायर फायटिंग इक्विपमेंट्स आतमध्ये लावलेले आहेत त्याच्यामध्ये फायर एक्सटिंग्विशर असतील। हे फायर एक्सटिंग्विशर दर वर्षाला नियमानुसार रिफिल करणं गरजेचं होतं। जे अर्धे फायर एक्सटिंग्विशर्स आहेत त्याची मुदत जी आहे ती रिफिल करण्याची मुदत 27 फेब्रुवारी 2024 ला संपलेली आहे। त्याच्यानंतर रिफिल केल्याचा कुठलाही स्टिकर या फायर एक्सटिंग्विशर्सवरती लावलेला नाही आहे, म्हणजे 1.5 महिना झालेला आहे हे फायर एक्सटिंग्विशरची रिफिलची तारीख जाऊन। यामधल्या काळात आग लागली, मात्र हे जर का फायर एक्सटिंग्विशर रिफिल केले गेलेले नाही आहेत तर रुग्णालय प्रशासन, महानगरपालिका प्रशासन हजारो लाखो मुंबईकरांच्या रुग्णांच्या जीवाशी खेळतंय का प्रश्न उभा असतो। अर्धे एक्सटिंग्विशर्स आहेत ज्याची तारीख जी आहे ते 26 आणि 27 मार्चला संपलेली आहे। साधारणपणे अत्यंत महत्त्वाची आणि सेन्सिटिव्ह हे फायर एक्सटिंग्विशर असतात, त्वरित कार्यान्वित कुठल्याही क्षणी ते कार्यान्वित असावे असं ते गरजेचं असतं। आणि असं असताना महिना 1.5 महिना उलटून गेला तरी ते रिचार्ज झालेले नाही आहेत। उद्या एखादा प्रसंग उद्भवला तर कशा पद्धतीनं फायर फायटिंग करून लोकांचे जीव वाचवले जातील याच्या बाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। आपण थेट व्हिज्युअल जे आपण मगाशी बघितले पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपण सायन रुग्णालयातलं जे स्टिंग ऑपरेशन केलं त्याच्यामध्ये जे आहे ते फायर एक्सटिंग्विशरची आहेत त्याची मुदत संपल्याचं लक्षात येतं आहे। 1.5 महिना होऊन गेला आहे तरी हे फायर एक्सटिंग्विशर जे आहेत ते रिचार्ज केलेले नाही आहेत। आपण बघतोय माणसांची गर्दी किती मोठ्या प्रमाणात सायन रुग्णालयात आहे आणि असं असताना सायन रुग्णालयाच्या बाहेर सुद्धा गर्दी असते आणि रुग्णालयातली फायर फायटिंग यंत्रणा जी आहे ती कुचकामी आहे असं स्पष्ट होतं। जर का एखादी गरज कोसळली किंवा एखादी गरज लागली, घडू नये, पण आगीसारखी जी गेल्या मंगळवारी घटना घडली तशी घटना घडली तर ह्या वाचवणार कोण? कारण जे वाचवणारे फायर सेफ्टी युनिट्स आहेत त्यांनाच या रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये ॲडमिट करावं लागतंय की काय अशी परिस्थिती आहे। कारण अगदी कुठल्याही क्षणी हे फायर फायटिंग इक्विपमेंट्स लागू शकतात। मात्र हे फायर फायटिंग इक्विपमेंट जे आहेत ते 1.5 महिना 2-2 महिना तारीख संपून सुद्धा जे आहेत ते रिचार्ज केलेले नाही आहेत। म्हणजेच त्याच्यावरती नियम असतात, रिचार्ज केल्याची तारीख जी आहे ती लिहावी लागते, ती तारीख तिथे लिहिलेली नाही आहे। त्यासोबतच दर महिन्याला चेकिंग केलं जातं, ते केलं जातं की नाही याबाबत सुद्धा प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित होतं आहे। आपण बघतोय पुढारी न्यूजवरती ही बातमी प्रसारित झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्था कशी जी आहे ती अलर्ट करण्यात आलेली आहे। कारण फायर सेफ्टीचा विषय आहे, मुंबईकरांच्या सेफ्टीचा विषय आहे, मुंबईकरांच्या जीवाचा विषय आहे। फायर सेफ्टी जे एक्सटिंग्विशर्स आहेत, पुन्हा एकदा आपण सांगतो लोकमान्य टिळक मुंबईतले एक महत्त्वाचं, हजारो पेशंट रोज येतात। एकेका ओपीडीमध्ये 700-800 पेशंट रोजचे असतात। अशा अनेक ओपीडी या सायन रुग्णालयात आहेत। मात्र या सायन रुग्णालयाच्या फायर फायटिंग यंत्रणेलाच आता तिकडच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये ॲडमिट करावं लागणार आहे की काय अशी परिस्थिती झाली आहे। कारण फायर सेफ्टी यंत्रणा पूर्णपणे जर का गरज लागली तर फेल ठरेल असंच आता दिसतंय। कारण वर्षाला नियमित वर्षानुवर्षाला ते फायर सेफ्टी एक्सटिंग्विशर जे आहेत किंवा अग्निनियंत्रण जे यंत्रणा आहे ती अपडेट करावी लागते, रिफिल करावी लागते, ती केलेली नाही आहे। जर का ती रिफिल केलेली नाही आहे म्हणजेच
की वर्षभरापेक्षा जास्त मुदत झालेली आहे, गरज पडल्यास हे कार्यान्वित झाले नाहीत तर किती मोठा अनर्थ घडू शकतो याची कल्पना आपल्याला येईल. महानगरपालिका प्रशासन याला निश्चितच जबाबदार आहे. हॉस्पिटलचे जे डीन आहेत त्यांना नक्कीच यासाठी उत्तर द्यावं लागेल. नाही, बरोबर आहे पंकज. आता थेट सरळ सरळ यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय आणि आणखी एक विचारायचं की रुग्णालय प्रशासनाचं यावर काय म्हणणं आहे, त्यांचं काही अधिकृत स्पष्टीकरण आलंय का? रुग्णालय प्रशासनाचं अधिकृत याबाबतीत जे काही स्पष्टीकरण ते आलेले नाही आहे. पण पुढारी न्यूजवरती आपण सत्य बातमी दाखवतो, आपण व्हिज्युअल्स दाखवतो आणि त्यामुळे आपण जे आतमध्ये फायर एक्स्टिंग्विशरची सध्याची परिस्थिती आहे ती आपण पुढारी न्यूजच्या बातम्यांच्या माध्यमातून लोकांना आपण जी आहे ती दाखवतोय. आणि निश्चितच धक्कादायक, धोकादायक आणि चिंताजनक ही बाब आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण जर का आगीसारखा एखादा प्रसंग उद्भवला तर हीच फायर सेफ्टी यंत्रणा जी आहे, फायर एक्स्टिंग्विशर जे आहेत ते मदत करत असतात. ती आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन विभागाची गाड्या इकडे पोहोचत तोपर्यंत हेच फायर सेफ्टी इक्विपमेंट्स असतात रुग्णालयातले किंवा कुठलेही, ते प्राथमिक जी आहे ती आग नियंत्रणाची काम करतात. मात्र हीच फायर एक्स्टिंग्विशर जे आहेत त्यांनाच आता रुग्णालयात ICU मध्ये दाखल करावं लागतं कारण ते 1.5 महिना झाला रिचार्ज करून, ते रिचार्ज 1.5 महिन्यात मुदत संपून झालेलं आहे, माफ करा, मात्र ते रिफिल झालेले नाही आहेत. त्यामुळे प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित होतं आहे. शासनाला जर का महानगरपालिका प्रशासन, हॉस्पिटल प्रशासनाला जर का याविषयीची खरंच काळजी असती तर ते रिफिल केले गेले असते. आणि रिफिल करताना एक महत्त्वाचा मानक त्याच्यामध्ये आहे, तो म्हणजे ज्या तारखेला रिफिल केलं आणि ज्या तारखेला रिफिल संपतंय नेक्स्ट रिफिलची डेट ही त्याच्यावरती लिहावी लागते. ती 1.5 महिन्यापूर्वीची आहे. याचाच अर्थ स्पष्ट होतो की हे फायर एक्स्टिंग्विशर जे आहेत ते रिफिल केले गेलेले नाही आहेत. रिफिल केले गेले असते तर त्याच्यावरती ती तारीख लिहिली असती, ते नियमित तशा पद्धतीची नियमावली आहे, मात्र तसं झालेलं दिसत नाही आहे. नाही, बरोबर आहे. आता रुग्णांच्या जीवाशी खेळ म्हणावा लागेल खरोखर. आता लवकरात लवकर कुणीतरी दखल घेऊन, प्रशासनाने दखल घेऊन यावर कार्यवाही तातडीनं करावी ही अपेक्षा. पंकज, धन्यवाद, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्यासाठी.